तर जळगाव शहरातील सागर पार्क समोरील पंपावरील पेट्रोल डिझेल संपलाय। ग्रामीण भागातील गर्दी शहराकडे वळल्यानं आता शहरातील पेट्रोल पंपावर मोठा परिणाम होतो आहे। अचानक गर्दी वाढल्यानं 3 ते 4 दिवस पुरणारा साठा केवळ 4 ते 5 तासात संपत असल्याचं पाहायला मिळतं। तर जळगावमधील शेतकऱ्यांसाठी 25% पेट्रोल पंप राखीव ठेवावेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी ही मागणी केली। शेतकऱ्यांसाठी पेट्रोल पंप राखीव ठेवले नाहीत तर परवापासून मंत्र्यांची वाहनं जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा प्रमोद पाटील यांनी दिला। महाराष्ट्र शासन अगर केंद्र सरकारचं कुठलंही वाहन आम्ही या ठिकाणी फिरू देणार नाही, कुठल्याही अधिकाऱ्याचं नाही आणि कुठल्याही मंत्र्याचं नाही। शासकीय वाहन फिरणार नाही जोपर्यंत शेतकऱ्याला साठी पंप आरक्षित होत नाही। आम्ही म्हणतो तालुक्यातले 25% पंप फक्त शेतकऱ्याच्या वाहनांसाठी मशागतीच्या साठी डिझेलला आरक्षित करावे, अन्यथा शासकीय वाहन आम्ही फिरू देणार नाही। परवा 11 वाजेचा अल्टिमेटम। रत्नागिरी शहरातील 4 पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेल संपला आहे। शहरातील माळ नाका इथल्या पेट्रोल पंपावर 2 दिवसांपासून साध्या पेट्रोलचा टँकर आलेला नाही। या पेट्रोल पंपावर फक्त पॉवर पेट्रोल आहे अशी देखील माहिती मिळते। तर तापमान वाढल्यानं गोवंशीय जनावरांच्या खाण्यापिण्यावर आणि रवंथकरणावरती परिणाम झालाय। वाढत्या तापमानामुळे दूध उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे। यावर उपाय म्हणून अहिल्यानगरमधील शेतकऱ्यांनी गोट्यामध्ये पंखे आणि स्प्रिंकलर आणि पाईपद्वारे जनावरांना दिवसातून 3 ते 4 वेळा अंघोळ घालण्याची व्यवस्था केली आहे। त्यामुळे गोठ्यातील तापमान कमी होऊन दूध उत्पादन जे आहे ते पूर्वपदावर आले आहे। तर नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचं शासनाला पत्र पाहायला मिळतंय। विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कुंभमेळ्याच्या कामावर परिणाम होऊ नये यासाठी हे पत्र आहे। सिंहस्थ कुंभमेळा, आपत्ती व्यवस्थापन आणि मान्सूनपूर्व कामासाठी आचारसंहितेतून विशेष सूट मिळावी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ही मागणी केली। आचारसंहितेच्या अनुषंगाने जो सर्व विकास कामे आहेत त्याच्यामध्ये सर्व काम आपले सुरू झालेले आहे, परंतु ज्या कामाच्या टेंडर या वर्क ऑर्डर फ्लॅश झाले नाही, प्रमा झालेले नाही, ते सगळ्याला म्हणजे इलेक्शन जाहीर झाल्यानंतर त्या दिवसपासून आपण थांबवणार। हे जो 3 गोष्टी जो आहे ना, मान्सून पूर्व तयारी, सिंहस्थ कुंभमेळा, आपत्ती व्यवस्थापन, याच्या टंचाई आराखडा अंतर्गतचे कामे, ये सगळ्याला विशेष बाब सूट मिळावा असं करके आपण प्रस्ताव पाठवलाय। तर नाशिकच्या येवल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर कोसळलेले आहेत। शासनाकडून कांद्याला प्रति क्विंटल 1235 रुपये भाव जाहीर करण्यात आलाय, मात्र प्रत्यक्षात कांद्याला प्रति क्विंटल अवघ्या 200 रुपये भाव मिळालेला आहे। शेतकऱ्यांकडून यामुळे खंत व्यक्त करण्यात येते। कोल्हापूरमधील कोवाड ग्रामपंचायतीवरती ग्रामस्थांकडून सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले। पाणी प्रश्नासाठी तरुणांनी ग्रामपंचायतीला टाळं ठोकलेलं आहे। दररोज गढूळ आणि अशुद्ध पाणी पुरवठ्याला कंटाळून हे टाळं ठोकण्यात आलं। अरे विकास हे का नाही करत नाही साहेब सांगून जातील। तर मंत्री शंभूराज देसाईंनी आपल्या आजी वत्सलादेवी देसाईंच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या मरळीतील घरी आदरांजली जी आहे ती वाहिलेली आहे। यावेळी शंभूराज देसाईंसह त्यांचं कुटुंब आणि मित्रपरिवारही उपस्थित होता। मुंबईच्या मेघदूत बंगल्यावरही पहिल्यांदाच वत्सलादेवी देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली जी आहे ती वाहण्यात आलेली आहे। लोकनेते बाळासाहेब देसाईंच्या त्या पत्नी होत्या।